नमस्कार मित्रांनो, मी सचिन जाधव तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो। आज आपण तुमच्या सर्वांचा आवडता विषय बघणार आहोत, ज्याचे नाव आहे शेअर मार्केट। चला तर मग सुरुवात करूया। मी या चॅनेलवर अगदी सोप्या भाषेत व्हिडिओ बनवणार आहे, कारण असे म्हटले जाते, जर तुम्हाला लोकांवर प्रभाव पाडायचा असेल तर एखादा टॉपिक हा कॉम्प्लिकेटेड पद्धतीने सादर करा, पण जर तुम्हाला तो लोकांना समजून सांगायचा असेल तर तो सोपा करून सांगा। मला तुमच्यावर कुठलाही प्रभाव पाडायचा नाही, तर तुम्हाला समजेल असे सांगायचे आहे। त्यामुळे सोप्या भाषेत आपण व्हिडिओ बघू। शेअर मार्केट म्हणजे एक सिंपल एक्झाम्पल द्वारे आपण समजून घेऊ। कल्पना करा, अमोल नावाचा एक व्यक्ती आहे, ज्याने नुकतेच एक हॉटेल सुरू केले आहे। त्याचे हॉटेल व्यवस्थित चालू आहे, पण त्याला त्या हॉटेलचा विस्तार करायचा आहे। त्यामुळे त्याला आणखी पैशाची गरज आहे। त्यासाठी अमोल इन्व्हेस्टर शोधत आहे। इन्व्हेस्टर म्हणजे असे लोक की जे अमोलच्या हॉटेलमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतील आणि त्याला हॉटेलच्या ग्रोथसाठी मदत करतील। अमोल गुंतवणूकदारांना सांगतो आहे की माझ्या हॉटेलमध्ये पैसे गुंतवल्यानंतर तुम्हाला खूप फायदा होऊ शकतो। गुंतवणूकदार त्याचे हॉटेल चालवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्याला पैसे देतात। अमोल गुंतवणूकदारांना त्या बदल्यात शेअर्स देतो। शेअर्स म्हणजे हॉटेलमध्ये काही भागाची मालकी। जे गुंतवणूकदार शेअर खरेदी करतील त्यांना हॉटेलच्या प्रॉफिटमधील काही भाग मिळेल। हेच तर शेअर मार्केटमध्ये पण असते। कंपनीचे मालक कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट करतात। इन्व्हेस्टर त्या शेअरची खरेदी करतात। जर कंपनीचा फायदा झाला तर गुंतवणूकदारांना फायदा होतो आणि कंपनीचे जर नुकसान झाले तर गुंतवणूकदारांनाही नुकसान होते। पुढचा पॉइंट आहे शेअरची खरेदी कशी आणि कुठे करायची। आपल्याला जर भाजी विकत घ्यायची असेल तर आपण भाजी मार्केटमध्ये जातो। तिथे सगळ्या प्रकारच्या भाज्या असतात। आपल्याला आवडणाऱ्या भाज्या आपण खरेदी करतो। तसेच शेअर बाजारातही विविध कंपन्यांचे शेअर्स असतात। आपल्याला हव्या त्या कंपनीचे शेअर्स आपण घेऊ शकतो। ज्याप्रमाणे भाजी मार्केटमध्ये भाजीची किंमत डिमांड आणि सप्लायमुळे कमी जास्त होते, तसेच शेअर मार्केटमध्येही डिमांड आणि सप्लायमुळे कंपन्यांची शेअर्सची किंमत कमी जास्त होते। भाजी मार्केटमध्ये तुम्ही भाजी विकणाऱ्याकडून भाजी घेता, पण शेअर मार्केटमध्ये शेअर्स कोणाकडून घ्याल तर त्यासाठी दोन एक्सचेंज आहेत, NSE आणि BSE म्हणजे नॅशनल स्टॉक एक्सचेंज आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज। पण आपण NSE आणि BSE कडून डायरेक्टली शेअर विकत घेऊ शकत नाही। त्यासाठी मध्ये एक दुवा आहे, त्याला आपण स्टॉक ब्रोकर म्हणतो। जसे की झरोदा, एंजल वन, अपस्टॉक्स आणि अजून असे अनेक ब्रोकर आहेत, ज्यांची नावे आपण कधी ना कधी ऐकलीच असतील। थोडक्यात सांगायचे झाले तर आपल्याला कुठल्या तरी एका स्टॉक ब्रोकरकडे अकाउंट ओपन करावे लागेल। या अकाउंटला आपण डीमॅट अकाउंट म्हणतो। अकाउंट ओपन झाल्यानंतर त्या ब्रोकरच्या वेबसाईट किंवा ॲप्समध्ये जाऊन त्यात पैसे ॲड करून आपण शेअर्स खरेदी करू शकतो आणि तेथूनच ते विकूही शकतो। शेअर मार्केटमध्ये शेअर्स खरेदी कसे करायचे हे खूप सोपे आहे, पण कोणते शेअर्स खरेदी करायचे हे समजण्यासाठी मात्र योग्य नॉलेजची गरज आहे। पुढील येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ते बघू। आता आपण शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचे प्रकार बघणार आहोत। शेअर मार्केटमध्ये काम करण्याच्या दोन पद्धती आहेत, एक म्हणजे ट्रेडिंग आणि दुसरी म्हणजे इन्व्हेस्टमेंट। ट्रेडिंग मध्ये शॉर्ट टर्म म्हणजे कमी अवधीसाठी गुंतवणूक केली जाते। शेअर्स मधील दिवसभरातील चढ उतारीचा फायदा यात घेतला जातो आणि त्वरित प्रॉफिट होण्याची अपेक्षा यात असते। यात इंट्राडे ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग असे दोन भाग पडतात। इंट्राडे ट्रेडिंग मध्ये एकाच दिवसात शेअर खरेदी करून तो त्याच दिवशी मार्केट बंद होण्याच्या अगोदर विकणे अनिवार्य असते। स्विंग ट्रेडिंग मध्ये शेअर घेतल्यानंतर तो 1-2 दिवसापासून ते काही महिन्यांपर्यंत होल्ड केला जातो। दोन्ही ट्रेडिंगचा उद्देश एकच असतो, शेअर मधील शॉर्ट टर्म मुवमेंटचा फायदा घेणे। दुसरा प्रकार आहे इन्व्हेस्टमेंट। इन्व्हेस्टमेंट ही ट्रेडिंगच्या उलट आहे। यात शॉर्ट टर्मचा विचार न करता लॉंग टर्मचा विचार केला जातो। एकदा विकत घेतलेला शेअर हा 10-20 वर्षे किंवा पिढ्यानपिढ्या होल्ड केला जातो। यातून आपण गुंतवलेल्या रकमेवर 10 पट, 100 पट किंवा त्याहीपेक्षा अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता खूप जास्त असते। इन्व्हेस्टमेंट मध्ये काही कंपन्यांकडून दरवर्षी डिव्हिडंड सुद्धा दिला जातो। अशा प्रकारे आपण या चॅनेलवर खूप सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप आणि कुठलीही घाई न करता फायनान्शियल नॉलेज घेणार आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।